Hello friends, today we start Science and Technology Part 1, Chapter number 1, Gravitation. आता गुरुत्वाकर्षण बलाविषयी इयत्ता 8वी-9वी मध्ये तुम्ही काहीसा भाग अभ्यासलेला आहे. तो इयत्ता 10वी मध्ये आपल्याला पहिला चॅप्टर दिलाय पहा ग्रॅव्हिटेशन, की ज्यालाच आपण गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. मग गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर सुरू करण्यापूर्वी आपल्याला ग्रॅव्हिटेशनच्या संबंधित काही जे नॉलेज आहे त्याच्या रिलेटेड नॉलेज आहे ते माहिती असणं अपेक्षित आहे पहा. कॅन यू टेल मध्ये काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले. त्यामधला पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूवरती जर फोर्स ऍक्ट झाला तर त्या वस्तूवरती त्याचा काय परिणाम आहे. देर आर डिफरंट पॉसिबिलिटीज, मीन्स दिस फोर्स कॅन कॉज चेंज इन शेप अँड साइज ऑफ दॅट ऑब्जेक्ट. दिस फोर्स कॅन कॉज displacement of that object, or sometime these force can stop a moving object. Then second question, in a what type of forces are you familiar with. इयत्ता 9वी पर्यंत साधारणतः आपण कोणकोणत्या फोर्सेसची नाव ऐकलेली आहेत तर त्यामध्ये सांगता येईल आपल्याला मॅग्नेटिक फोर्स. कोणकोणती नावं सांगता येतील फोर्सेसची तर त्यापैकी सांगता येईल पहा मॅग्नेटिक फोर्स, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याचबरोबर सांगता येईल एअर रेझिस्टन्स फोर्स, त्यानंतर चौथं सांगता येईल बा इलेक्ट्रिक फोर्स. दीज आर द सम फोर्सेस वी नो. आपल्याला माहिती असणाऱ्या फोर्सेसची जी नाव आहेत त्यापैकी काही नावं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एअर रेझिस्टन्स फोर्स, इलेक्ट्रिक फोर्स, ही काही नावं आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहेत पहा. आणि तिसरा कॅन यू टेल मध्ये आपल्याला प्रश्न विचारलाय, व्हॉट डू यू नो अबाउट ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयी तुम्हाला काय माहिती आहे. तर इयत्ता 9वी पर्यंत आपण या फोर्स विषयी जाणून घेतलेलं आहे पहा. दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स which cannot act between two objects which is present on the earth's surface, but it can act between any two objects which is present in the universe. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, this gravitational force can act between any two objects which is present in the universe. हा वैश्विक स्वरूपाचा फोर्स आहे आणि विश्वामध्ये असणाऱ्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये हा जो फोर्स आहे तो फोर्स काय होतो, प्रयुक्त होतो. आता यानंतर आपल्याला जो ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट आहे हा ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट जाणून घ्यायचा आहे. कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन हा जो ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट आहे त्याविषयी आपण जास्तीत जास्त जाणून घेणार आहोत. दिस ग्रॅव्हिटेशन फेनॉमेनॉन वॉज डिस्कवर्ड बाय सर इझॅक न्यूटन. Gravitation was discovered by Sir Isaac Newton. They are a scientist in which this gravitation is discovered. हा ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट आहे, हा ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट त्या ठिकाणी त्यांनी शोध लावलेला आहे त्याचा. ही डिस्कवर्ड द कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय सीइंग an apple which is falling from a tree. मग सर इझॅक न्यूटन यांनी या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो शोध आहे तो कसा लावला तर त्यांनी सफरचंदाच्या झाडावरनं एक सफरचंद खालच्या दिशेनं जमिनीवरती पडताना पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाले. हे जे सफरचंद आहे ते खालच्या दिशेनं सरळ रेषेत जमिनीवरतीच का पडलं, ते आडव्या दिशेनं हॉरिझॉन्टल डायरेक्शननं जाऊन नंतर जमिनीवरती का बरं पडलं नाही, किंवा त्यांनी अशी शक्यता त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आली, हे जे सफरचंद आहे ते झाडावरून खाली पडण्याऐवजी वरती आकाशात का गेलं नाही. बरंचसं त्या ठिकाणी त्यांनी त्यावरती अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि हा जो ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट आहे या ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट जगाला सांगितला, जगासमोर त्या ठिकाणी त्यांनी काय केला, मांडला. आफ्टर मच स्टडी ही कम टू द कन्क्लुजन this earth can attract any object towards it. बराचसा अभ्यास केल्यानंतर त्यांनी असं मत मांडलं की ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी
स्वतःकडे कुठलीही वस्तू आकर्षून घेण्याचा प्रयत्न करते. त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. ग्रॅव्हिटेशन असं त्यांनी त्या ठिकाणी त्या फोर्सला नाव दिलं. आणि या फोर्सची डायरेक्शन असते टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. मीन्स एनी ऑब्जेक्ट विच इज अट्रॅक्टेड बाय अर्थ, डायरेक्शन ऑफ अट्रॅक्शन इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. पृथ्वीच्या केंद्रकाकडं कुठलीही वस्तू या ठिकाणी काय केली जाते, आकर्षून घेतली जाते. आता सर इझॅक न्यूटन जे आहेत, या सर इझॅक न्यूटन विषयी आपण जाणून घेणार आहोत. दे आर बॉर्न इन इंग्लंड. त्यांचा जो जन्म आहे तो कुठं झालाय, इंग्लंडमध्ये. दे आर बॉर्न इन इंग्लंड. देन ही गिव्स लॉज ऑफ मोशन. सर इझॅक न्यूटन यांनी काय काय मांडलं, विज्ञानामध्ये कोणकोणते कन्सेप्ट त्यांनी मांडले, त्यापैकी लॉज ऑफ मोशन, लॉज ऑफ मोशन. त्यानंतर इक्वेशन्स ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन. देन theory of gravity, theory of gravity, theory of gravity. हा जो सर्व भाग आहे, हा सर्व भाग प्रिन्सिपिया नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडला. प्रिन्सिपिया, प्रिन्सिपिया हे जे बुक आहे, या पुस्तकामध्ये हे कन्सेप्ट त्यांनी सांगितले, दिले. लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन and theory of gravity. They also perform a extraordinary work in a field of mathematics and physics also. Mathematics आणि physics मध्ये सुद्धा खूप मोठे योगदान सर इझॅक न्यूटन यांनी दिलेले आहे. सर इझॅक न्यूटन यांनी फिजिक्सच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर हीट, लाईट हे जे एरियाज आहेत, हीट अँड लाईट, यामध्ये सुद्धा खूप मोठं असं योगदान दिलंय. मॅथमॅटिक्सचा विषय जर घेतला आपण तर कॅल्क्युलस नावाची जी ब्रँच आहे, या ब्रँचचा शोध सर इझॅक न्यूटन यांनी लावून त्यामध्ये खूप मोठं असं योगदान दिलेलं आहे. देन ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट ए रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. ते पहिले सायंटिस्ट होते, पहिले वैज्ञानिक होते की ज्यांनी जो रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आहे, दुर्बीण, अवकाश निरीक्षण करण्याकरता जी वापरली जाते, ती सगळ्यात सुरुवातीला कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न सर इझॅक न्यूटन यांनी केलाय. त्यानंतरचा कन्सेप्ट आपल्याला जाणून घ्यायचा आहे पहा, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स पहा, तर दोन नावं महत्वाची आहेत, एक मोशन आणि दुसरा फोर्स. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. आता दोन महत्वाचे बेसिक शब्द तुम्हाला तिथं बरोबर पाहायला मिळाले, त्यापैकी पहिला मोशन आणि दुसरा फोर्स. वी नो motion is the movement of any object from one place to the another place. Motion is the movement of any object, movement of any object from one place to the another place with respect to the observer. जो निरीक्षक आहे, पाहणारा आहे, त्याच्या तुलनेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जर गेली तर ती मोशन मध्ये आहे असं आपण म्हणतो. देन फोर्स, वी नो फोर्स इज द पुश ऑर पुल ऑन एनी ऑब्जेक्ट. एखादं ऑब्जेक्ट जर आपण पुश केलं, पुल केलं तर त्यावरती फोर्स लावला असं आपण या ठिकाणी म्हणतो. आता एक ऍक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत, त्या ऍक्टिव्हिटी मधनं हा जो कन्सेप्ट आहे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स आपण समजून घेणार आहोत. ऍक्टिव्हिटी one activity, tie a stone to end of a string. एक दोरी घ्यायची आणि त्या दोरीच्या एका टोकाला छोटासा दगड आपण बांधणार आहोत. देन
Take a other end in your hand and rotate a string so that stone moves along a circle. आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती बऱ्याच वेळा तुम्ही लहान असताना करून पाहिलेली असावी. एक दोरी घ्यायची, दोरीच्या एका टोकाला छोटासा दगड बांधायचा आहे आणि ती दोरी जसं गोफण शेतकरी फिरवतो अगदी त्याच पद्धतीनं ती दोरी आपल्याला काय करायची, फिरायची. आता ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर या ऍक्टिव्हिटीवर आधारित काही प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारले आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न विचारलाय, आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्ट्रिंग. त्या स्ट्रिंग वरती आपण काही फोर्स अप्लाय करतोय का, तर त्याचा आन्सर देता येईल पहिल्या प्रश्नाचा आपल्याला. येस, वी कॅन अप्लाय ए फोर्स ऑन दॅट स्ट्रिंग टू रोटेट द स्टोन. तो दगड फिरवण्याकरता त्या दोरीवरती आपल्याला काही फोर्स लावावा लागतो. मीन्स वी कॅन अप्लाय ए फोर्स ऑन दॅट स्ट्रिंग. In which direction? Second question दिलाय. In which direction we can apply the force? At the inner side. Means towards us. आपल्या बाजूने किंवा आपण जिथे उभे आहोत त्या बाजूने किंवा इनर साइडने तो फोर्स आपण काय करतोय, त्या स्टोनला अप्लाय करतोय. आणि तिसरा प्रश्न विचारलाय, in which direction this force was acting? How will you stop this force from acting? आता तिसरा प्रश्न असा विचारलाय बा, हा जो फोर्स आहे हा फोर्स ऍक्ट होण्यापासून त्याला आपण बंद कसं करू शकतो, बाय रिलीजिंग द स्ट्रिंग. ती जी दोरी आहे फिरवता फिरवता काय करायचं, एका स्थितीमध्ये ती काय करायची, सोडून द्यायची. सोडून दिल्यानंतर तो जो फोर्स आपण अप्लाय करतोय तो अप्लाय होणारा फोर्स काय होईल, निश्चितपणे बंद होईल. यावरून आपल्याला या ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला या प्रश्नाची उत्तर काही देता येतात. आता सेंट्रिपेटल हा शब्द या ठिकाणी आहे. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल मीन्स सेंटर सीकिंग, मीन्स एनी ऑब्जेक्ट ट्राय टू गो टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रिपेटल मीन्स सेंटर सीकिंग. Center seeking means object tries to go towards the center. कुठलीही वस्तू केंद्रकाकडे जाण्याचा प्रयत्न करते त्यालाच आपण सेंटर सिकिंग किंवा टुवर्ड्स द सेंटर असं म्हणतो. दिस सेंट्रिपेटल फोर्स ऍक्ट्स ऑन ए ऑब्जेक्ट मूव्हिंग इन ए सर्क्युलर मोशन. मीन्स द ऑब्जेक्ट विच इज मूव्हिंग अलॉंग ए सर्कल. Centripetal force can act on a such a object which is in a circular motion, and this force is directed towards the center of circle. Such a force is known as centripetal force. Means we can say that the force which act on any object which is moving along a circle and which is directed towards the center, such a force is known as centripetal force. Centripetal force या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स जो आहे की जो गोलाकार किंवा वर्तुळाकार म्हणा, वर्तुळाकार फिरणाऱ्या कुठल्याही वस्तूवरती ऍक्ट होणारा तो फोर्स असतो. त्याचबरोबर त्याची जी डायरेक्शन असते, त्या फोर्सची जी डायरेक्शन असते ती टुवर्ड्स द सेंटर असते, म्हणजे केंद्रकाच्या बाजूने राहते. गोल फिरणाऱ्या वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूचं जे केंद्रक आहे त्या केंद्रकाकडे त्या फोर्सची डायरेक्शन असते. तो जो फोर्स आहे त्या फोर्सला काय म्हटलं जातं, सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स. देन वी नो दॅट मून इज ए नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ विच इज रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. आपल्याला माहिती आहे चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. मग पृथ्वीभोवती ठराविक अशा कक्षेमध्ये तो फिरतोय. मग पृथ्वीभोवती फिरणारा हा जो चंद्र आहे या चंद्रावरती पृथ्वी काहीशा प्रमाणामध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते का, असा एक प्रश्न आपल्याला विचारलाय. देन सेकंड क्वेश्चन, वेदर some satellites which is present in our solar system they can revolve around the sun by
एस सच अ मॅनर. म्हणजे थोडक्यात सूर्यमालेमध्ये असणारे जे वेगवेगळे इतर ग्रह आहेत ते ग्रह सुद्धा सूर्याभोवती फिरतात. मग त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा फोर्स असतो की नाही, असे 2 प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेत. हा चॅप्टर शिकत असताना या 2 प्रश्नाची उत्तरं निश्चितपणे तुम्हाला मिळतील. या ठिकाणी आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला संपलेला आहे. यानंतर जे केपलर्स लॉज आहेत त्या केपलर्स लॉज वरती सेकंड व्हिडिओ आपण अभ्यासणार आहोत.